सांगलीमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यानंतर नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी नागरिकांना केलेले आहे। वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये काल 2 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे। हे दोन्हीही रुग्ण अतिशय तब्येत त्यांची चांगली आहे। एक प्रिकॉशन म्हणून वय जास्त असल्यामुळे 81 वर्षाच्या वर त्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रिकॉशन म्हणून ॲडमिट केलेलं आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना कुठेही ऑक्सिजन लावण्याची सुद्धा आवश्यकता लागलेली नाही आहे। तसेच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे त्यांच्या घरच्यांची चाचणी केली, त्यामध्ये एकट्याची पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना कोणताही त्रास नाही आहे किंवा गेल्या 8-15 दिवसात त्यांना ताप सर्दी खोकला असा कुठलाही इन्फ्लुएन्झा सदृश्य आजार नाही आहे। त्यांची प्रकृती घरी असलेल्या आहेत, त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे। तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोविड चाचणी सुरू केलेली आहे। काल आम्ही साधारण 34 चाचण्या केल्या, त्याच्यामध्ये 14 रॅपिड अँटीजन टेस्ट केल्या, त्या सगळ्या निगेटिव्ह आलेल्या आहेत। RT-PCR 20 केलेले आहेत, त्याचा रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत येईल। तसेच नागरिकांनी हा नवीन JN.1 हा व्हेरियंट ओमायक्रॉनचाच व्हेरियंट आहे, तो अतिशय सौम्य आहे। त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना काही लक्षणं आढळतच नाहीत, काही लोकांना ताप सर्दी खोकला येतो। तर नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या जवळच्या जर अशी काही लक्षणं आढळली ताप सर्दी खोकला तर आपल्या महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी। घाबरून जायची गरज नाही आहे, पण सतर्कता बाळगणे गरजेचं आहे। तसेच मी नागरिकांना जनतेला विनंती करतो की ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांना इतर आजार साखर BP कॅन्सर किंवा इतर काही गंभीर जर्जर आजार असतील तर त्यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा। तसेच मी नागरिकांनाही आवाहन करतो की आपण गर्दीच्या ठिकाणी जाताना नक्की मास्कचा वापर करा। आजारी असेल तर मास्कचा वापर करा, आजारी असेल तर आपण घरात थोडंसं आयसोलेट राहावा। तसेच काही ताप सर्दी खोकला अशी काही लक्षणं आढळल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून घ्या। घाबरून जायची गरज नाही आहे, पण सतर्कता बाळगूया आणि आपण याच्यापासून त्याचा प्रतिबंध करू। आता जी 2 टेस्ट ज्या पॉझिटिव्ह आल्या होत्या त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंगसाठी म्हणजे त्याचा व्हेरियंट कोणता आहे, आता ही फक्त कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, त्याचा व्हेरियंट कोणता आहे बघण्यासाठी आपण त्याचे दोन्हींचे सॅम्पल आपण पुण्याला पाठवतो। क्रिसमस आणि न्यू इयर चांगल्या पद्धतीनं साजरा करा, घाबरून जायची गरज नाही आहे। आजारी असेल तर शक्यतो मास्क वापरा आणि बाहेर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आणि जे नॉर्मल आहेत त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना शक्यतो मास्कचा वापर करा। घाबरून जायची गरज नाही आहे, पण सतर्कता बाळगणे गरजेचं आहे।